ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहत असतो की प्रिया इथे अधिराजला रात्रीचं भेटायला आलेली असते. तेव्हा इथे अधिराज म्हणत असतो, मी तुला असं अजिबातच पाहू शकत नाही. तुझा मोबाईल चेक कर. तुझ्या मोबाईलमध्ये मी 5 लाख रुपये ट्रान्सफर केलेले आहेत. आता एवढे 5 लाख रुपये आल्यानंतर खरं तर प्रिया तरी ते फार खुश झालेले असते. मात्र टेबलवरच एका छोट्या प्लॅन्टवर इथे जो काही अधिराज असतो त्यांनी छोटा कॅमेरा ठेवलेला असतो. हे सगळं काही रेकॉर्ड करत असतो. आता प्रियाचं या कॅमेऱ्याकडे लक्ष जातं का नाही हे पाहण्यासारखंच आहे. आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही सायली असते ती अर्जुनला म्हणत असते, आता खरं तरी ते प्रियाच्या विरोधात आपल्याकडे पुरेसे पुरावे आहेत, त्यामुळे खरं प्रियाचा खरा चेहरा घरच्यांसमोर हळूहळू आपण आणला पाहिजे, असंही ते सायली खरं अर्जुनला म्हणत असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला दाखवण्यात आलेलं असतं सायलीने खरं तर किचनमध्ये तिचा मोबाईल चार्जिंगला लावलेला असतो आणि तिथून निघून गेलेली असते. प्रिया इकडे किचनमध्येच असते. तितक्यात खरं सायलीच्या मोबाईलवर सँडीचा कॉल येतो. आता इथे प्रिया म्हणत असते, सँडी सायलीला का फोन करत असेल असं म्हणून फोन उचलते. आता प्रिया काही बोलणारच असते. तितक्यात खरं समोरून सँडी बोलते, तुम्ही पुराव्यासाठीच फोन केला असेल ना, काळजी करू नका. खरं तर प्रियाच्या सगळ्या जुन्या अफेअरचे पुरावे माझ्या हातात आलेले आहेत, असंही ते सँडीचं बोलणं ऐकल्यानंतर प्रिया फार घाबरते. आता ती फोन कट करते आणि स्वतःच्याच मनाशी म्हणत असते, म्हणजे माझ्या जुन्या अफेअरपर्यंत हे सायली आणि अर्जुन पोहोचलेत आणि त्याचे पुरावे सुद्धा ते गोळा करतात, असंही ते प्रिया म्हणून घाबरलेली असते. खरं तर इकडे सायली आणि अर्जुन जेव्हाही तिच्या विरोधात पुरावे काहीतरी गोळा करणार असतात तेव्हा इथे प्रिया काहीतरी असा डाव खेळते आणि ती इथे सक्सेस होते. खरंच यावेळेस ती सक्सेस होते का नाही खरं हे पाहण्यासारखं आहे. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट जर जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.